तुमचं दुपारचं जेवणच तुमचं वजन वाढवत आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? आजपासून मी जो लंच सांगते तो फॉलो करा आणि मग बघा 15 दिवसात तुमचं वजन आणि तुमच्या शरीरावरती साठलेली हट्टी चरबी वेगाने कमी व्हायला सुरुवात होईल. बऱ्याच जणी काय करतात, जेवणामध्ये दुपारच्या जेवणामध्ये खास करून खूप जास्त खातात. इतकं ओव्हर इटिंग करतात, खूप जास्त भात खाणार, खूप जास्त ऑइली खाणार, 2-4 चपात्या खाणार आणि मग म्हणणार मी तर दुपारी एकच टाइम जेवते तरी माझं वजन कमी होत नाही. एकच टाइम जेवणं किंवा कमी खाणं, एखादी मील स्किप करणं म्हणजे वजन कमी करणं नाही. हे अजिबात सोल्युशन नाही आहे. वजन कमी करणं म्हणजे योग्य जेवण योग्य त्या वेळी खाणं आहे. आणि पोर्शन कंट्रोल, कॅलरीज कंट्रोल नावाचा काहीतरी प्रकार असतो, तो फॉलो केला पाहिजे. तरच तुमची फॅट कमी होते, तरच तुमचं वजन कमी होतं. तर मंडळी, काय करायचं आहे? सोपं आहे. दुपारच्या जेवणामध्ये मी ज्या गोष्टी सांगते त्या जर तुम्ही आहे अशा फॉलो केल्या, कुठेही वेगळं काही केलं नाही, तर तुमचं वजन अगदी वेगाने कमी होणार आहे आणि आठवड्याभरातच तुमचं शरीर अगदी हलकं होईल. तुमची जी हट्टी पोटाची साठलेली चरबी आहे ती देखील कमी व्हायला सुरुवात होईल. बऱ्याच जणांना हाच प्रश्न असतो की नेमकं दुपारच्या जेवणामध्ये काय घेतलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे जेणेकरून आमचं वजन वाढणार नाही. कारण काय होतं, आपण दुपारी जेवण करतो त्यानंतर आपण काही व्यायाम एक्सरसाइज वगैरे करायला जात नाही. आपण डायरेक्ट डुलकी घेतो, डायरेक्ट थोडंसं अर्धा तास 1 तास झोपतो आणि मग काय होतं, सगळा इफेक्ट जो आहे तो आपल्या पोटाच्या चरबीवरती होत असतो. दुपारी डायरेक्ट जेवल्यानंतर आपण झोपलो की आपलं वजन वाढणारच आहे, चरबी वाढणारच आहे. पण या उलट जर तुम्ही योग्य आहार प्रॉपर कॅलरी काउंट करून जर घेतला, पोर्शन कंट्रोल केलं, 80 ते 85% पोट भरेल इतकंच खायचं आहे. 100पेक्षा जास्त पोट तुम्ही भरलं की तुमचं फॅट वाढणारच आहे. मग तुमचं वजन एक टाइम जेवलं तरी कमी होणार नाही. तर मग आता योग्य तो आहार कोणता आहे तो लगेचच जाणून घेऊयात. दुपारच्या जेवणामध्ये नेमका कशा पद्धतीचा आहार घेतला तर वजन अजिबात वाढणार नाही, उलट तुमचं वजन कमी व्हायला सुरुवात होईल. सगळ्यात पहिलं म्हणजे हाफ प्लेट तुमची भाज्यांनी भरा. म्हणजे काय, तर अर्धी प्लेट तुमची फक्त भाज्यांनीच भरली पाहिजे, ज्याच्यामध्ये सॅलड, हिरव्या पालेभाज्या, आपल्या वेगवेगळ्या भेंडी, गवारी, वेगवेगळ्या भाज्या असतात. तर अर्धी प्लेट जी आहे ती फक्त भाज्यांनी भरा, कारण भाज्यांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये फायबर असतं. आपला कल असतो की भाजी कमी, चपात्या म्हणजे कार्ब्स खूप जास्त, तेलकट तुपट तळलेले पापड, लोणची याचं प्रमाण खूप जास्त. आपल्याला जे मेन अन्न आहे, जे आपल्या शरीरासाठी पोषण देणारे, मेन जे गरजेचं आहे तेच आपण खात नाही आणि म्हणून काय होतं, म्हणून आपली चरबी वाढते आणि वजन वाढतं. तर यापुढे लक्षात ठेवा, तुम्हाला काय करायचंय, अर्धी प्लेट भाज्यांनी भरायची. नेक्स्ट स्टेप नंबर 2 ती म्हणजे 1 ते 2च चपाती खावा. म्हणजे तुम्ही जर समजा 3-4 चपात्या खाताय, इतकं जर तुमची भूक आहे तर तुम्ही तिथे त्या जागी 2च चपाती खा. आता मी पर्सनली 1च चपाती खाते. 1 चपातीमध्ये माझं छान पोट भरतं. खूप जास्त 100% पोट भरायची अजिबात गरज नाही. तर 1च चपाती खा. कार्ब्स जे आहेत ते कमीत कमी प्रमाणामध्ये खाण्याचा प्रयत्न करा. त्याऐवजी जर भाकरी खाल्ली तर अतिउत्तम. तुम्ही 1च्या जागी 1.5 भाकरी खाल्ली तरी तुमचं वजन वाढणार नाही. भाकरीमध्ये कार्ब्स खूप कमी असतात, फायबर जास्त असतं आणि भाकरी जी आहे ती पचायला थोडीशी जड असते, त्यामुळे तुम्हाला जास्त वेळासाठी अजिबात भूक लागत नाही. या उलट जर तुम्ही चपाती खात असाल तर चपाती लवकर पचते, लगेचच सारखी भूक लागते आणि मग सारखं सारखं काहीतरी खाण्याची क्रेविंग होतात. म्हणून मग एक छोट्या साईजची, मीडियम साईजची भाकरी खाल्ली तरी तुमचं चांगलं पोट भरणार आहे आणि ओव्हर इटिंग अजिबात होणार नाही. मैदा अवॉइड करा, मैदा अजिबात खाऊ नका. त्या जागी तुम्ही व्हीट किंवा मल्टीग्रेन खाणं प्रेफर करावं. तिसरं म्हणजे प्रोटीन ॲड करा. आता आहारामध्ये आपण जी काही भाजी बनते, जे काही बनतं ते खाऊन टाकतो, पण आहारामध्ये जर प्रोटीन ॲड केलं तर तुम्हाला ते फॅट लॉसला जास्त चांगली मदत करतं. प्रोटीनमध्ये तुम्ही पनीर, सोयाबीन, अंडी किंवा चिकन, मासे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या प्रोटीनमध्ये तुम्ही खाऊ शकता. त्या थोड्याफार सॉटे करून तुम्ही चिकन, पनीर किंवा जर डेली हे बनवणं पॉसिबल नसेल तर सोया चंक्स खाऊ शकता, पनीर खाऊ शकता सॉटे केलेलं, किंवा जेवणामध्ये सरळ एक भाजी तुम्ही स्प्राउटेड बनवू शकता, जसं की मूग, मटकी, चवळी, हरभरे जे काही असेल. तर अशा पद्धतीचं तुम्हाला प्रोटीन तुमच्या जेवणामध्ये ॲड करायचं आहे.
कारण प्रोटीन खूप जास्त गरजेचं आहे. प्रोटीन इज इक्वल टू फॅट बर्न इन्क्रीज. तुमची फॅट बर्न फास्ट होते. त्याच्यासाठी बघा जिममध्ये देखील सजेस्ट करतात की प्रोटीन आहारामध्ये इन्क्लूड करा, कारण ते तुमचं मसल बिल्ड करतं. तुमचे मसल अजिबात लॉस होत नाहीत कमी खाल्लं तरी. त्यामुळे प्रोटीन आहारामध्ये नक्की इन्क्लूड करा. ते तुमचं छान मसल बिल्ड करेल आणि पोट देखील चांगलं भरलेलं राहील. नेक्स्ट म्हणजे चौथं, ते म्हणजे राईस कंट्रोल. राईस पूर्णपणे बंद करायचा का, तर अजिबात नाही. भात संपूर्ण खाणं बंद करण्याची बिलकुल गरज नाही. फक्त कंट्रोलमध्ये असलं पाहिजे. 2-4 वाट्या भात खाणं त्यापेक्षा एकच वाटी भरून भात खायचा, ते पण आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही भात खाऊ शकता. म्हणून कम्प्लिटली बंद करायची गरज नाही, फक्त क्वांटिटी कमी करा. मग बघा फरक आपोआपच दिसायला सुरुवात होईल. नेक्स्ट 5वं म्हणजे सॅलड मस्ट. सॅलड खूप जास्त गरजेचं आहे, कारण सॅलडमध्ये काय असतं, भरपूर चांगल्या प्रमाणात फायबर असतात आणि महत्त्वाचं म्हणजे वॉटर कंटेंट खूप असतं. जेवणाच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे, सॅलड खायला सुरुवात करायची, ज्याच्यामध्ये काकडी आहे, गाजर आहे, कांदा आहे किंवा आणखीन काही सॅलडमध्ये तुम्ही खाऊ शकत असाल तर ते देखील तुम्ही खाऊ शकता. सॅलडमुळे काय होतं, आधीच तुमचं पोट जास्त भरतं आणि मग एक्स्ट्राचं काहीच खाण्याची गरज पडत नाही. मग एका चपातीमध्ये, एका भाकरीमध्ये तुमचं छान पोट भरतं. एक्स्ट्रा 2, 3, 4 गोष्टी तुम्हाला खाण्याची गरज पडत नाही. कारण काय होतं, सॅलडमुळे तुमचं डायजेशन चांगलं होतं आणि ओव्हर इटिंग देखील कमी होते. म्हणून मग दुपारच्या जेवणामध्ये सॅलड हे खूप जास्त गरजेचं आहे. जेवणाच्या ताटामध्ये आधी सॅलडपासून सुरुवात करायची, जसं आपण लोणची पापड खाण्यापासून सुरुवात करतो तसं नाही करायचं. आधी सॅलड खाण्यापासून सुरुवात करा. बघा तुमचं वजन आपोआपच कमी व्हायला सुरुवात होईल, कारण अन्न तुमच्याकडून एक्स्ट्राचं खाल्लं जाणार नाही. जेवढं तुमच्या शरीरासाठी गरजेचं आहे तेवढंच तुम्हाला खायचं आहे. नेक्स्ट आता शेवटचं तुम्हाला 6वी स्टेप जी करायची आहे दुपारच्या जेवणामध्ये, ती म्हणजे ऑइल आणि सॉल्ट कंट्रोल. काय करायचंय, जास्त तेल खाणं, जास्त तेलकट भाज्या बनवायच्या नाही. कमीत कमी तेलामध्ये छान टेस्टी भाज्या बनतात. खूप जास्त तेल टाकलं म्हणजे भाजी चांगली बनते तर अजिबात तसं नाहीये. कमीत कमी तेलात सुद्धा तुम्ही स्वादिष्ट भाजी बनवू शकता. अर्थातच तुमच्या हाताला चव असेल तर चांगलीच भाजी बनणार आहे. अजिबात भाजी आणि मिरचट काही लागणार नाही, छानच लागेल. मीठ देखील खूप जास्त प्रमाणात खायचं नाही. मीठ कमीत कमी खाण्याचा प्रयत्न करायचा आहे. बाहेरचं जे अन्न तुम्ही खात असाल दुपारच्या जेवणामध्ये, आता मी आज चपाती भाजी खात नाही तर मी बर्गर, पिझ्झा, बाहेरचं काहीतरी आणतो आणि ते खातो, तर ते पहिल्यांदा तुम्हाला अवॉइड करायचे. कारण तुमच्या या जेवणामध्ये जर 1200 कॅलरी असतील तर ते तुम्ही बाहेरचं समजा एकच बर्गर खाल्लं तर त्याच्यातच तुम्हाला 1000, 2000, 3000 कॅलरीज तुमच्या पोटात जाऊ शकतात आणि त्याने तुमचं पोट अजिबात भरणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही अजून जास्तीचं काहीतरी खाणार आणि मग तुमचं अजून पोट वाढणार, अजून वजन वाढणार. त्यापेक्षा हेल्दी गोष्टी खावा, कॅलरीज कंट्रोल करा, पोर्शन कंट्रोल करा, TV बघत बघत जेवण करू नका. पोट आपोआपच भरेल आणि ओव्हर इटिंग अजिबात होणार नाही. कारण हेल्दी गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पोषण जे आहे ते खूप जास्त चांगल्या पद्धतीने मिळतं. म्हणून काय, तर फक्त होममेड पदार्थ जे तुम्ही घरच्या घरी बनवाल, घरगुती अन्न आहे तेच सोल्युशन आहे असं आपण म्हणू शकतो. दुपारच्या जेवणामध्ये काय खायचं नाही, फ्राईड फूड, जंक फूड, कोल्ड ड्रिंक या गोष्टी अजिबात खायच्या नाहीत. हे सगळं तुमची फॅट स्टोअर करतं. आता उन्हाळा चालू आहे म्हणून मग काय, कोल्ड ड्रिंक्स वगैरे पिण्याची खूप जास्त इच्छा होते, तर तेच सगळ्यात मोठं रिझन आहे तुमचं वजन आणि पोटाची चरबी वाढण्यामागचं. त्यामुळे जर फॅट लॉस करायचा असेल तर या 3ही गोष्टी बंद करा. 30 दिवसामध्ये फरक दिसायला सुरुवात होईल. दुपारचं जेवण टिप्स सांगते, त्याच्यामध्ये दुपारचं जेवण 1 ते 2च्या दरम्यान तुमचं जेवण झालं पाहिजे. जेवताना TV बघत बघत जेवण करायचं नाही. TV बघत बघत जेवतो तेव्हा काय होतं, आपलं माइंड जे आहे ते दुसरीकडे डायव्हर्ट झालेलं असतं आणि माइंडफुल इटिंग आपण करत नाही. आता समजा आपण TV बघतोय तर आपला माइंड त्या TVच्या ह्याच्यातच असतो आणि मग आपण 1ची 2, 2ची 3 चपाती कधी पुढे पुढे खात जातो हे काही आपल्याला लक्षात येत नाही. त्यामुळे माइंडफुल इटिंग करणं खूप जास्त गरजेचं आहे. जेवढं ताटात वाढून घेतलंय तेवढं फिनिश करा आणि त्यानंतर मग तुम्हाला काय TV बघायचा ते बघत बसा. नेक्स्ट म्हणजे हळूहळू आणि बारीक चावून खायचंय. जेवढं तुम्ही हळूहळू खाल, बारीक चावून खाल, तेवढा तुमच्या मेंदूला संदेश मिळतो की आता आपलं पोट भरत आहे, आता आपलं जेवण झालेलं आहे, आपल्याला बास करायचंय. हेच तुम्ही पटपट पटपट भरभर भरभर खात गेला की मग नेमकं पोट भरलंय की नाही, अजून मला खायचंय की काही असं वाटतं. त्यामुळे हळूहळू खावा. जेवढं तुम्ही हळूहळू खाल, बारीक चावून खाल, तेवढा मेंदू तुमचा
चांगला काम करतो आणि तुमचं पोट देखील भरतं लवकर. मिस्टेक्स तुम्हाला अवॉइड करायच्यात. ओव्हर इटिंग करायचं नाहीये. ओनली कार्ब्स खाणं अवॉइड करायचे. फक्त कार्ब्सच खायचे नाहीयेत. बाकीचं फायबर, प्रोटीन, हेल्दी फॅट्स या सगळ्या गोष्टी तुमच्या आहारामध्ये असल्या पाहिजेत. आणि तिसरी मिस्टेक म्हणजे प्रोटीन इग्नोर करणं. प्रोटीन अजिबात इग्नोर करू नका. दिवसभरातून तुमच्या आहारामध्ये प्रोटीन हे असलंच पाहिजे. तेच तुमची फॅट बर्न प्रोसेस इन्क्रीज करतं. फॅट बर्नची प्रोसेस फास्ट करतं. या सगळ्या प्लेटचा बॅलन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. हा बॅलन्सच तुमचं वजन वेगाने कमी करायला मदत करतो आणि तुमचं वजन अजिबात वाढू देत नाही. आणि ही अशी डिश आहे ना जी तुम्ही लाईफ टाईमसाठी फॉलो करू शकता. वेगळा डाएट प्लॅन जर करायला जमत नसेल तर फक्त हे व्यवस्थित प्लेट कंट्रोल जे आहे ते शिका. ते व्यवस्थित फॉलो करा. तुमचं वजन अजिबात 1 इंचाने सुद्धा वाढणार नाही. काय करायचंय, फक्त प्लेट चेंज करायची आहे. 10 ते 15 दिवसामध्ये रिझल्ट दिसायला सुरुवात होणार आहे. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल. तर व्हिडिओला लाईक करायचाच आहे. त्यानंतर शेअर करा तुमच्या मित्रमंडळींसोबत. आपल्या या चॅनलवरती असेच आपण महिलांशी रिलेटेड वेट लॉस प्रॉब्लेम्स, सोल्युशन्स, वेगवेगळे टिप्स सगळं शेअर करत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्यासोबतच तुमचे काहीही प्रॉब्लेम्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा आणि मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात. चला तर मग हा व्हिडिओ आता इथेच एंड करूयात. पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा आणि फिट राहा. बाय.